श्रीराम समर्थ. सार्थ श्री दासबोध दशक 6वा, समास 5वा. माया ब्रह्म निरूपण. माया विकारी ब्रह्म निर्विकारी, माया सर्व करे ब्रह्म काहीच न करी. माया नाना रूपे धरे ब्रह्म ते अरूप. ब्रह्म विकारांपासून मुक्त आहे तर माया विकारयुक्त आहे. ब्रह्म काहीच करत नाही तर माया सर्व काही करते. ब्रह्म रूप रहित तर माया नाना रूप सहित आहे, ती नाना रूपे धारण करते. माया पंचभूतिक अनेक, ब्रह्म ते शाश्वत एक. माया ब्रह्माचा विवेक विवेकी जाणती. ब्रह्म शाश्वत व एकच एक आहे तर माया पंचभूतात्मक अशाश्वत आणि अनेकपणाने भरलेले आहे. जे आत्मा अनात्म विवेकीच असतात तेच ब्रह्म आणि माया यांचे खरे स्वरूप जाणतात. माया लहान ब्रह्म थोर, माया असार ब्रह्म सार. माया अर्ती पार ब्रह्मासी नाही. ब्रह्म विशाल तर माया लहान आहे. ब्रह्म सार सर्वस्व तर माया सारहीन आहे. ब्रह्म स्थलातीत आहे तर माया स्थलयुक्त आहे. तिच्यामध्ये अलीकडे व पलीकडे असा स्थलभेद आहे. सकळ माया विस्तारली, ब्रह्मस्थिती आच्छादली. परी ते निवडून घेतली साधू जनी. विश्वामध्ये जिकडे तिकडे माया पसरली आहे, त्यामुळे ब्रह्म झाकले गेले आहे. परंतु साधू पुरुष मायेच्या पसाऱ्यातून ते शुद्ध ब्रह्म स्वरूप निवडून घेतात. गोंडाळ सांडून रीन घेईजे, निरसांडून क्षीरसेविजे. माया सांडून अनुभवीजे ब्रह्म तैसे. पाण्यावर जमलेले शेवाळ बाजूस सारून खालचे पाणी घ्यावे, किंवा दूध पाणी मिसळले असता पाणी बाजूला करून त्यातील दूध प्यावे. त्याचप्रमाणे या विश्वामध्ये माया ब्रह्म कालवले आहेत. त्यामधील माया बाजूला सारून शुद्ध ब्रह्माचा अनुभव घ्यावा. ब्रह्म आकाशायसे निवळ, माया वसुंधरा ढबूळ. ब्रह्म सूक्ष्म केवळ, माया स्थूळ रूपी. ब्रह्म आकाशात सवे निर्मळ तर माया पृथ्वी सारखी मलिन व गढूळ आहे. ब्रह्म अत्यंत सूक्ष्म तर माया आत बाहेर स्थूल आहे. ब्रह्म ते अप्रत्यक्ष असे, माया ते प्रत्यक्ष दिसे. ब्रह्म ते समची असे, माया ते विषम रूपी. ब्रह्म अतींद्रिय तर माया इंद्रिय गम्य आहे. ब्रह्म इंद्रियांच्या कक्षेपलीकडे आहे तर माया इंद्रियांच्या कक्षेत आहे. ब्रह्म सगळीकडे सम किंवा सारखे आहे तर माया सगळीकडे विषम किंवा अधिक उणी आहे. माया अलक्ष ब्रह्म अलक्ष, माया साक्ष ब्रह्म असाक्ष. मायेमध्ये दोन्ही पक्ष, ब्रह्मी पक्षची नाही. ब्रह्म ध्यानाचा विषय होत नाही तर माया ध्यानाचा विषय होऊ शकते. ब्रह्म पुराव्याने सिद्ध करता येत नाही तर माया पुराव्याने सिद्ध करता येते. ब्रह्म तर्काच्या पलीकडे असल्याने तेथे वादाची बाजूच नाही, तर माया तर्काच्या कक्षेत असल्याने तिच्यामध्ये पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष अशा वादाच्या दोन्ही बाजू आहेत. माया पूर्व पक्ष ब्रह्म सिद्धांत, माया संत ब्रह्म संत. ब्रह्मासी नाही करणे हेत मायेसी आहे. ब्रह्म एकमेव सिद्धांत तर माया अनेक पूर्व पक्ष आहे. ब्रह्म शाश्वत सत तर माया अशाश्वत असत आहे. ब्रह्म कर्मरहित तर हेतुरहित तर माया कर्ममय व हेतुयुक्त आहे. ब्रह्म अखंड घनदाट, माया पंचभूतिक पोचट. ब्रह्म ते निरंतर निघोट, माया ते जुनी जर्जरी. ब्रह्म अखंड तर माया खंडित आहे. ब्रह्म सगळीकडे भरगच्च आहे तर माया पंचभूतात्मक पोकळ आहे. ब्रह्म कायमचे पूर्ण रूप आहे तर माया जुनाट कुचकी नाशवंत आहे. माया घडे ब्रह्म घडेना, माया पडे ब्रह्म पडेना. माया विघडे ब्रह्म विघडेना, तैसे तैसे. ब्रह्म अखंड तर माया खंडित आहे. ब्रह्म सगळीकडे भरगच्च आहे. ब्रह्म स्वयंभू आहे म्हणून कोणी ते घडवत नाही, बनवित नाही तर माया घडवली जाते. निर्माण करता येते, ब्रह्म पडत नाही.
स्थान भ्रष्ट होत नाही तर माया पडते स्थान भ्रष्ट होते, तिचे माया पण नाहीसे होते. पण ब्रह्माचे ब्रह्मपण कधी नाहीसे होत नाही. ब्रह्म कधी बिघडत नाही, बाधित होत नाही, तर माया बिघडते बाधित होते. ब्रह्म जसेच्या तसेच राहते, तर माया जशीच्या तशीच राहत नाही. ब्रह्मास तची असे माया निरसितांच निरसे, ब्रह्मास कल्पांत नसे मायेसी आहे. ब्रह्म नाही असे कधीच होत नाही, तर माया निराश केल्यास नाहीशी होते. ब्रह्म प्रलय रहित आहे, त्यास शेवट नाही. माया प्रलयुक्त आहे, तिला शेवट आहे. ब्रह्म अनंत तर माया अंतवंत आहे. माया कठीण ब्रह्म कोमळ, माया अल्प ब्रह्म विशाळ. माया नासे सर्व काळ ब्रह्मची असे. ब्रह्म अत्यंत कोमल मृदू नाजूक, तर माया अत्यंत कठीण आहे. ब्रह्म अति विशाल तर माया अति अकुंचित आहे. ब्रह्म सर्व काळ टिकणारे तर माया नाश पावणारी आहे. वस्तू नव्हे बोलिजे ऐसी, माया जैसी बोलिजे तैसी. काळ पावेना वस्तूसी मायेसी झडपी. ब्रह्मवाणीने वर्णन करून सांगता येण्यासारखे नाही, तर माया जसे तिचे वर्णन करावे तशी असते. ब्रह्म काळाच्या पलीकडे सत्तेच्या पलीकडे आहे, तर माया काळाचे भक्ष आहे. नाना रूप नाना रंग ती तुका मायेचा प्रसंग. माया भंगे ब्रह्म अभंग जैसे तैसे. ब्रह्म अभंग असल्याने मोडत नाही, जसेच्या तसे राहते, तर माया मोडते, जशीच्या तशीच राहत नाही. अनेक प्रकारची रंग रूपे निर्माण करणे हा सारा मायेचा खेळ आहे. आता असो हा विस्तार चालत जाते चराचर. तितकी माया परमेश्वर सबाह्य अभ्यंतरी. माया ब्रह्मांच्या लक्षणांचा हा विस्तार आता पुरे झाला. या विश्वामध्ये जेवढे काही सचेतन व अचेतन दिसते आणि बदल जाऊन नाश पावते, ते सगळे माया होय. या सगळ्या चराचर विश्वाला परमात्मा आत बाहेर व्यापून आहे. सकळ उपाधी वेगळा तो परमात्मा निराळा. जळी असोनी नातळे जळा आकाश जैसे. दृश्य विश्वाच्या सगळ्या बंधनांच्या सीमांच्या पलीकडे परमात्मा निराळेपणाने राहतो. आकाशाचे प्रतिबिंब पाण्यात पडले तरी आकाश पाण्यापासून अलिप्त असते, तसाच परमात्मा सर्वात व्यापलेला असून अलिप्त राहतो. माया ब्रह्माचे विवरण करिता चुके जन्म मरण. संतांस गेलिया शरण मोक्ष लाभे. विवेक वापरून माया व ब्रह्म एकमेकापासून वेगळे केले तर जन्म मरण चुकते. संतास शरण गेल्याने मोक्ष मिळतो. अरे या संतांचा महिमा बोलावया नाही सीमा. जयाचे जगदात्मा अंतरची होय. अहो या संतांचा मोठेपणा सांगावा तितका थोडाच आहे. त्या सांगण्याला सीमाच नाही, कारण जगात भरून राहिलेला परमात्मा संतांच्या कृपेने आपल्या अंतर्यामी प्रकट होतो. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे माया ब्रह्म निरूपण नाम समास 5वा समाप्त. दशक 6वा समास 6वा. सृष्टी कथन. गेल्या समासातील ब्रह्म आणि माया यांचे वर्णन वाचताना एक गोष्ट ध्यानात आली असेल, ती ही की मायेचे आहेपणाचे गुण ब्रह्माला नाहीपणाने लाविले आहेत. याचे कारण असे, परमार्थ दृष्टीने जगात माणसाचे फक्त 2 वर्ग आहेत. एक जाणते व दुसरे नेणते. जाणते पुरुष आत्मज्ञानी तर निर्णते पुरुष मायाज्ञानी असतात. आत्मज्ञानी पुरुषांना ब्रह्म साक्षात अनुभवास येते, तर अज्ञानी पुरुषांना माया प्रत्यक्ष प्रचितीस येते. दृश्य रूप असलेले हे जग अज्ञानी लोकांना कितीही खरे वाटले तरी ते तसे नाही. ब्रह्मास त्याचा स्पर्श होत नाही. हे सगळे जरी बरोबर असले
तरी ज्ञानी पुरुष ज्यावेळी अज्ञानी लोकांना ब्रह्म कसे आहे हे सांगू लागतो त्यावेळी ते मायेचे एक एक लक्षण घेतो आणि ते लक्षण ब्रह्माच्या ठिकाणी नाही असे सांगतो. म्हणून ब्रह्म अनाम, अरूप, अक्रिय, असाक्ष, अलक्ष, अपार, अप्रत्यक्ष, निर्विकार, निराकार, निराभास, निर्गुण, निरुपाधिक, वर्णहीन, अविनाश, अव्यक्त, अकर्ता व अद्वैत आहे असे सांगावे लागते. या समासात जगत मिथ्या आहे हे मत पुन्हा मांडले आहे. खऱ्या खोट्याचे मिश्रण म्हणजे मिथ्या होय. ज्ञानी पुरुषाला जगत परमात्म स्वरूप दिसते तर अज्ञानी लोकांना तेच दृश्य रूप दिसते. दोघांच्या भूमिकेवर दोघांचे अनुभव खरेच आहेत, पण पहिला अनुभव यथार्थ तर दुसरा अयथार्थ असतो. म्हणून अज्ञानी माणसाने सध्याचा अनुभव हाताशी धरून ज्ञानी पुरुषाच्या मदतीने व सारासार विचाराने आत्मज्ञानी व्हावे असा श्री समर्थ शेवटी उपदेश करतात. श्रीराम, सृष्टीपूर्वी ब्रह्म असे तेथे सृष्टी मुळीच नसे. आता सृष्टी दिसत असे ते सत्य की मिथ्या. श्रोता प्रश्न काढतो, विश्व निर्माण होण्याच्या आधी ब्रह्म असते त्या ठिकाणी विश्वाचा मागमूस नसतो. नंतर त्यामध्ये विश्व दिसते, ते खरे का खोटे? स्वामी, तुम्ही सर्वज्ञ आहात. माझा हा प्रश्न सोडवावा, माझी शंका फेडावी. श्रोत्याने वक्त्याला अशी विनंती केली. आता ऐका प्रत्योत्तर कथेसी भावे तत्पर वक्ता सर्वज्ञ उदार बोलता झाला. आता या प्रश्नाचे उत्तर ऐकावे, हा विषय ऐकण्यास उत्सुकतेने तयार व्हावे. मग उदार आणि सर्वज्ञ वक्ता बोलू लागला. आता जीवभूत सनातन ऐसे गीतेचे वचन, येणे वाक्य सत्यपण सृष्टीस आले. शास्त्र वचनांतील विरोध दाखवितात. जीवभूत सनातन म्हणजे या संसारात माझाच परमात्म स्वरूपाचा सनातन अंश जीव झाला आहे असे गीतेचे वचन आहे. या वचनाने जगाला खरेपणा येतो. यदृष्टम तन्नष्टम येणे वाक्य सृष्टी मिथ्यापणे सत्य मिथ्या ऐसे कोणे निवडावे. पण यदृष्टम तद्नष्टम म्हणजे जे दिसते ते नासते. या वचनाने जग खोटे ठरते. आता यामध्ये खरे खोटे कोणी ठरवावे? सत्य म्हणो तरी नासे, मिथ्या म्हणो तरी दिसे. आता जैसे आहे तैसे बोलजेल. जग सत्य म्हणावे तर ते नाश पावते, म्हणून सत्य म्हणता येत नाही. बर ते खोटे म्हणावे तर प्रत्यक्ष दिसते, म्हणून खोटे म्हणता येत नाही. यासाठी ते जसे खरोखर आहे तसे आता सांगतो. सृष्टीमध्ये बहुजन अज्ञान आणि सज्ञान म्हणून या समाधान होत नाही. आता ज्ञानी काय म्हणतात व अज्ञानी काय म्हणतात याचे वर्णन करतात. जगामध्ये कितीतरी माणसे आहेत, त्यापैकी काही ज्ञानी तर काही अज्ञानी असतात. त्यांच्या मतांमध्ये फरक पडतो, म्हणून समाधान होत नाही. श्रीराम समर्थ.